नमस्कार मंडळी. तर आमच्या घरात गोंधळाचा खास सोहळा झाला. नवविवाहित जोडप्याने थोरा मोठ्यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर गाराणे घालून नवविवाहित जोडप्याने कुलदैवताची पूजा केली. परंपरेनुसार कुमारिकांना देवींचे स्वरूप मानून त्यांचे पूजन करण्यात आले. 7 कुमारिकांची विधिवत पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. आणि या 7 कुमारिकांमध्ये एक चिमुकली गोड कुमारिकाही सहभागी झाली होती. 5ही जोडपी एकापेक्षा एक सुंदर दिसत होती. त्यानंतर या 5ही जोडप्यांनी जोगवा मागण्यासाठी मार्गक्रमण केले. कोकणातील परंपरेनुसार जोगवा हा देवीपुढे व्यक्त केलेला नम्र नवस, श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. नवीन जोडपी संपूर्ण वाडीत जोगवा मागून येईपर्यंत इथे जेवणाची जोरात तयारी सुरू झाली आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. आणि खास म्हणजे जेवणाच्या तयारीत वाडीतील महिला, पुरुष एवढेच नव्हे तर ज्येष्ठ आजीबाई देखील उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ते म्हणतात ना, एकत्र काम करण्यात जो आनंद असतो तो कशातच नसतो. जोगवा मागत नवविवाहित जोडपी आमच्या घरी पोचली आणि आई बाबांनी त्यांचे पाय धुवून आदरपूर्वक स्वागत केले. त्यानंतर परंपरेनुसार त्यांना जोगवा देण्यात आला. आईने हळदी कुंकू लावून पंचारतीने त्यांना ओवाळले आणि त्यांच्या सुखी आणि समृद्ध संसारासाठी मनोभावे आशीर्वाद दिले. अशा परंपरांमधून आपल्या संस्कृतीतील आपुलकी, आदरभाव आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडते. नवीन जोडपे जोगवा घेऊन येईपर्यंत घरातल्या सगळ्यांनी जेवणाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. वातावरणात उत्साह आणि भक्ती दोन्ही भरून राहिले होते. आरतीनंतर लगेचच भटजीबुवा गोंधळाच्या तयारीला गुंतले आणि वातावरण भक्तिमय झालं. तयारी पूर्ण झाली आणि क्षणातच सगळी जोडपी गोंधळाच्या ठिकाणी जमली. वातावरण संपूर्णपणे रंगून गेले होते. आणि अखेर गोंधळ सुरू झाला. वाडीतले सगळे गावकरी आणि चाकरमानी एकत्र जमले. मुंबईतले चाकरमानी जेव्हा अशा उत्सवांसाठी गावी परततात ना, तेव्हा गाव पुन्हा एकदा माणसांनी, आठवणींनी आणि आनंदाने भरून जातं. मग भटजीबुवाच्या आदेशानुसार नवीन जोडपे भक्तिभावाने कुलदैवताची पूजा करू लागले. लग्नानंतर देवीचा गोंधळ घालण्यामागे नवदाम्पत्याच्या आयुष्यासाठी देवीचे आशीर्वाद मिळावे हा मुख्य हेतू असतो. मग दिवटी पेटवण्यात आली आणि तिच्या मंद प्रकाशात नवीन जोडपे कुलदैवतांना गोंधळाच्या ठिकाणी आणण्यासाठी श्रद्धेने मार्गस्थ झाले. मग नवीन जोडप्यांनी श्रद्धेने कुलदैवतांना गोंधळाच्या ठिकाणी आणले आणि सर्वांच्या समक्ष कुलदैवतांना सन्मानाने विराजमान केले. मग पूजा करून झाल्यावर वाडीतले सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि नवीन जोडपी हातात दिवटी घेऊन भक्तिभावाने नृत्य करू लागले आणि वातावरण आनंदाने भारून गेले. सर्वांनी श्रद्धेने कुलदैवताचा आशीर्वाद घेतला आणि त्या पवित्र क्षणानंतर भटजीने गाराणे घालण्यास सुरुवात केली. गाराणे घालून झाल्यानंतर नववराने आपल्या गळ्यातील कवड्याची माळ कुलदैवताच्या चरणी अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी प्रेमाने तयार केलेला जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर वातावरण पुन्हा एकदा भक्तिमय झाले आणि गोंधळातील पारंपरिक कथेला सुरुवात झाली. अशा प्रकारे हा पारंपरिक आणि भक्तिमय गोंधळाचा सोहळा आनंदात संपन्न झाला. कोकणातील संस्कृती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाले. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.